राम शेतकरी मित्रांनो. आणि आज आपण आपल्या स्वतःच्या शेतामध्ये आलेलो आहोत. पाहू शकता सोयाबीन किती ज़बरदस्त आलेलं आहे. तर ज़बरदस्त कशामुळे आलं आहे तर आपण काय केलं होतं तर आमच्या वडिलांच्या काळामध्ये रासायनिक खताचंच पूर्ण व्यवस्थापन होतं शेताला. आणि आजकाल शेणखत पण मिळत नाही. तरी पण आपण काय केलं माहिती आहे का, आपल्या पद्धतीनं आधुनिक पद्धतीनं शेती करण्याचा प्रयत्न केला. आणि आपण काय केलं, 3 वर्ष झालं आपण इंडिया ॲग्रो कंपनीचे प्रोडक्ट आपण खतामध्ये, रासायनिक खतामध्ये सुद्धा इंडिया ॲग्रो कंपनीचं भूवस्त्र सुपर आहे ते खतामध्ये मिक्स केल्यामुळं धानाच्या कुठल्याही धानाच्या मुळाला चिटकून बसतं. त्याच्यामुळं जमीन भुसभुशीत होते आणि गांडुळाचं प्रमाण, जमीन चार्ज होते, गांडुळाचं प्रमाण वाढते त्याच्यामुळं. आणि जमीन आपली भुसभुशीत झाल्यामुळं नंबर 1 असं धान येतोय त्याच्यामुळं. आणि त्याच प्रकारे बघायला भेटत नव्हते. पण आज मी शेतामध्ये आल्याच्या नंतर मी उपटदन करू लागलो. तर बघू शकता, तर आमच्या शेतामध्ये एक गांडूळ आम्हाला इथं आढळून आलेला आहे. बघू शकता की रासायनिक जे आपण फवारण्या किंवा समजा कुठल्याही प्रकारचे कीटकनाशक आपण फवारतो आणि रासायनिक खतं घालतो त्याच्यामुळं गांडूळ पूर्णतः मरून जात आहे. पण आमच्या शेतामध्ये आम्ही रासायनिक खताचा वापर कमी केल्यामुळं आणि सेंद्रिय पद्धतीने शेती करत असल्यामुळं असे गांडूळ हे पूर्णतः शेतामध्ये आमच्या असे आढळून येत आहेत. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की गांडुळामुळं शेती चार्ज होते आणि भुसभुशीत होते आणि त्याच्यापासून आपल्याला नंबर 1 असा सेंद्रिय खत मिळतो. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी इंडिया ॲग्रोचं भूवस्त्र सुपर वापरणं गरजेचं आहे. जय इंडिया ॲग्रो, जय माय लाईफस्टाईल.